नमस्कार मित्रांनो, मी घनश्याम आहे. माझ्या ABS टॉक या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, लग्न ही एक अशी गोष्ट असते किंवा असा एक तो संस्कार आहे की जो आपण 7 जन्म वचन देतो एकमेकांना. 7 जन्मासाठी आपण एकमेकांच्या सोबत राहू. परंतु दुर्दैवानं काही ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की दोघांची मनं न जुळल्यामुळे किंवा दोघांच्या परिवारामध्ये किंवा त्यांच्या संस्कृतीमध्ये, आचार-विचारामध्ये जर काही फरक पडला, तर मात्र ह्या दोघांचं मन जुळणं अतिशय कठीण होऊन जातं आणि मग अशा वेळेस दोघांपैकी कोणीतरी एक किंवा दोघंही एकमेकांपासून दूर होण्यासाठी प्रयत्न करतात आणि मग दूर होता होता जो विचार करत असतात, त्याच्यातून काय निष्पन्न होणार आहे, काय नाही, त्याच्यातून फायदा काय, तोटा काय, आपल्या परिवाराला त्याचा कितपत तोटा होणार आहे किंवा आपल्याला स्वतःला, स्वतःच्या आयुष्यामध्ये, करिअरमध्ये त्याचा काय ड्रॉबॅक आहे, त्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. चला, नमस्कार. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर जेव्हा दोन व्यक्ती, स्त्री आणि पुरुष जेव्हा लग्न करून एकत्र येतात, जेव्हा ते एकमेकांच्या कल्चर ॲक्सेप्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये, एकमेकांच्या आवडी-निवडी ॲक्सेप्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी त्यांच्यामध्ये जेव्हा दुरावा निर्माण होतो, तेव्हा ते एकमेकांपासून जेव्हा दूर होण्याचा प्रयत्न करतात, त्यालाच आपण फारकत असं म्हणतो. तर आपण बघूया फारकत म्हणजे काय? तर फारकत म्हणजे काय? तर फारकत म्हणजे लग्न फारकत म्हणजे पती-पत्नीने कायदेशीररित्या पती-पत्नीने कायदेशीररित्या वैवाहिक नातेसंबंध संपवणे म्हणजेच फारकत होय. परस्पर संमतीने जेव्हा दोघेही म्युच्युअल अंडरस्टँडिंगने, जेव्हा म्युच्युअल कन्सेंटने जेव्हा एकमेकांपासून दूर होण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्याला आपण म्हणतो म्युच्युअल कन्सेंट डिव्होर्स. आणि मग ही फारकत ह्या दोघांच्या समंजसपणाने, दोघांच्या विचारांनी आपण घेत असतो. मग जेव्हा आपण फारकत घेतो किंवा त्या निर्णयापर्यंत आपण पोहोचतो, त्यावेळेस आपण काय काळजी घेतली पाहिजे, हे अतिशय महत्त्वाचं असतं. किंवा आज जरी तुम्ही दोघं समोरासमोर बसून किंवा एका टेबलावर बसून तुम्ही जेव्हा आपल्या आयुष्याचा, आपल्या करिअरचा भविष्य काहीतरी बनवण्यासाठी जेव्हा एकमेकांपासून दूर होण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्या दूर होण्यामागे किंवा त्या दूर होण्यानंतर पुन्हा एकमेकांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून आपण त्याची काय काळजी घेतली पाहिजे, तर ते आपण आता इथे बघतो आहोत. तर मेंटेनन्स, पोटगी काय असतं बघा, फारकत घेताना नेहमी हे स्पष्ट बोललं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठेही आढेवेढे घ्यायची गरज नाही. तर काय केलं पाहिजे? पोटगी द्यायची का घ्यायची? मुलगा असेल तर पोटगी देतो, असा आपण सर्वसाधारण आपला गैरसमज आहे. परंतु मुलगी सुद्धा पोटगी देऊ शकते. केव्हा? जेव्हा तो जो मुलगा आहे तो कमवण्यायोग्य नसेल किंवा त्याचं इन्कम कमी असेल, तर या केसमध्ये स्त्री सुद्धा पोटगी देऊ शकते. पण जनरली आपल्याला असा गैरसमज झालेला आहे की पोटगी ही फक्त पुरुष देतो. तर ते कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची ज्यावेळेस आपण हा निर्णय घेतो आहोत फारकत देण्याचा किंवा घेण्याचा. तर पोटगीची जर रक्कम समजा ठरली, तर ती किती रक्कम ठरवायची, हे त्या दोघांनी व्यवस्थित बसून डिस्कस केलं पाहिजे. त्यानंतर ती पोटगी आपण मंथली घ्यायची आहे की एकरकमी घ्यायची आहे. कारण मंथली घेतली तर ती कुठपर्यंत चालेल आणि वन रकमी घेतली, एक रकमी घेतली, तर ती आपल्याला लगेच आपल्याला तिच्यामध्ये कॅश आपल्या हातात येऊन जाईल. तर हा निर्णय जो आहे तो दोघांनी मिळून घ्यायचा असतो. भविष्यामध्ये पुन्हा या पोटगीचा दावा राहणार नाही, याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण उद्या उठून असं नको व्हायला की मुलगा किंवा मुलगी दोघांपैकी कुणीतरी एक पुन्हा दावा करेल की अरे मला पोटगी पाहिजे, मला असं पाहिजे, मला महिन्यालाच पाहिजे होती, मला कमी दिली गेली. तर हा दावा पुन्हा होणे नाही. यासाठी जेही काही बोलायचं आहे किंवा जेही काही ठरवायचं आहे, ते व्यवस्थित पहिल्याच बैठकीमध्ये ठरलं गेलं पाहिजे. तिसरं, जर समजा त्या दोघांना, दोघं जे आहेत पती-पत्नी, त्यांना जर अपत्य असेल,
तर त्या अपत्याचा सांभाळ कोणी करायचा, त्या अपत्याचं शिक्षण आहे, त्याचं भविष्य घडवण्यासाठी त्याला कोणी सांभाळायचं, हा एक मोठा प्रश्न दाम्पत्य पुढे येत असतो. मग त्यावेळेस हे डिस्कशन होणं खूप गरजेचं असतं, की हा जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे, त्या मुलीचं भवितव्य काय आणि त्या भवितव्यासाठी, तिच्या भवितव्यासाठी आपण आजच त्यांची तरवीज केली पाहिजे. तर त्यासाठी ताबा त्या मुलाचा कोणाकडे राहील. शक्यतो मुलगी असेल तर आईकडे ताबा राहतो, परंतु काही केसेसमध्ये असे पाहायला मिळतं की ताबा हा वडिलांकडे घेतला गेला जातो. तर हा त्यांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये आपण ठरवू शकतो की ताबा कोणाकडे द्यायचा आहे, मुलीकडे द्यायचा आहे की मुलाकडे द्यायचा आहे. आणि नंतर त्याच्या शिक्षणाचा खर्च कोण करणार आहे. कधी कधी काय होतं की एकच म्हणतो, जो सांभाळतो तो म्हणतो मी सगळा माझ्या मुलाचा मुलीचा शिक्षणाचा खर्च करतो, परंतु काही केसमध्ये असं होतं की शिक्षणाचा खर्च हा वडील देत असतो, जर आईकडे मुलगा मुलगी असेल तर, किंवा कधी कधी आई मुला मुलीचा खर्च देत असते. तर हा जो प्रकार आहे तुमच्या एकूण इन्कमवर डिपेंड असतो आणि तुमची ती अंडरस्टँडिंग लेवल किती आहे, त्या मुलाशी बॉन्डिंग किती आहे, यावर ते खूप डिपेंड करतं. त्याला भेटण्याचा अधिकार कोणाचा आहे, शाळेमध्ये भेटायचं आहे का, दर शनिवार रविवारी तुम्हाला भेटायचं आहे का, विकेंडच्या दिवशी भेटायचं आहे का, किंवा हॉलिडेजला काही जे चालू असतात सुट्ट्या असतात तेव्हा भेटायचं आहे का, की मंथली भेटायचं आहे. या प्रकारचं डिस्कशन तुम्ही आधीच ऑन पेपर करून घेतलेलं हवं. नंतर स्त्रीधन. आता हा एक खूप मोठा इश्यू असतो स्त्रीधनचा. जेव्हा एखादी मुलगी लग्न करून आपल्या सासरी जाते, तेव्हा तिच्या अंगावर जेही काही सोनं, नाणं, दागिने घातलेले असतात, ते स्त्रीधन म्हणून आपण त्याला मान्यता दिलेली आहे. आणि ह्या स्त्रीधनावर संपूर्णतः तिचा अधिकार असतो. मग ज्यावेळेस आपण दोघं पण निर्णय घेतो आहोत फारकत घेण्याचा, त्यावेळेस त्या स्त्रीधनाबद्दल निर्णय होणं खूप गरजेचं आहे. स्त्रीधन हे कोणाकडे आहे? आता त्या माणसाकडे आहे का त्या मुलीच्या सासूकडे आहे, म्हणजे त्या मुलाच्या आईकडे आहे किंवा लॉकरमध्ये आहे? या पद्धतीने आपण पहिल्यांदा तो निर्णय व्यवस्थित लिहून ठेवला पाहिजे, की बाबा हा इथे इथे आहे. ते कोणाकडे जायचं? कधी परत दिले? जर समजा दुर्दैवाने म्हणा, सुदैवाने म्हणा, तुम्ही जर त्या मुलीला आधीच ते स्त्रीधन देऊन ठेवलेलं असेल, तर मग ते कधी परत दिलेलं आहे त्याचं लेखी आपल्याकडे हवं. आणि किती परत दिलेलं आहे ते फोटोसहित जर असलं तर ते खूप छान. म्हणून कधीही एव्हिडन्स ठेवायचा. जेव्हा स्त्रीधन आपण एखाद्या स्त्रीला देतो आहे त्यावेळेस ते स्त्रीधन देताना कुणीतरी व्यवस्थित त्याचं कॅल्क्युलेशन करून किती नग आहेत, काय काय दिलेलं आहे, त्याचा सगळा हिशोब करून ते स्त्रीधन आपण त्या स्त्रीला दिलं गेलं पाहिजे. यावर पुढे कुठल्याही प्रकारचा वाद होणार नाही, हे त्या दोघांमध्ये व्यवस्थित अंडरस्टँडिंग झालेली पाहिजे. सासू सासऱ्यामध्ये सुद्धा अंडरस्टँडिंग झालेली पाहिजे, की बाबा मी हे जे काही तुझं सगळं स्त्रीधन आहे तुला दिलेलं आहे, आणि त्या मुलीने सुद्धा ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे, की हो मला जे काही स्त्रीधन मिळालं होतं ते मला आता परत मिळालेलं आहे, याबद्दल माझी कुठलीही तक्रार राहणार नाही. समजा नवरा बायको असताना जर त्यांनी एखादा प्लॉट खरेदी केला असेल, दोघांनी मिळून एखादा फ्लॅट खरेदी केला असेल, एखादी मालमत्ता खरेदी केली असेल, तर त्या मालमत्तेमध्ये दोघांचाही समसमान अधिकार असतो. तर त्या अधिकाराचा गैरवापर होता कामा नये, म्हणून त्याचंही आधीच बोलणं झालं गेलेलं पाहिजे, की बाबा जर आपण डिवोर्स घेतो आहोत, जर आपण मोकळं राहत आहोत, हरकत घेत आहोत, एकमेकांपासून वेगळं राहत आहोत, तर ह्या ह्या प्रॉपर्टीवर चा अधिकार जो आहे तो मी काढून घेणार आहे, किंवा त्या बदल्यात मला काही पैसे दे. जे काही तुमचं ठरलं असेल ते तुम्ही ऑन पेपर उतरवलं गेलं पाहिजे. बँक खाते असतील, कॉमन बँक खाते असेल, एफडी असतील, त्या सगळ्यांचा हिशोब सगळा झाला पाहिजे. दोघांनी मिळून कर्ज घेतलं असेल, दोघांनी मिळून वाहन घेतलं असेल, किंवा आणखीन काही तुम्ही दोघांनी मिळून घेतलं असेल, तर त्या प्रत्येक गोष्टीचा व्यवस्थित हिशोब होऊन तुला काय पाहिजे, मला काय पाहिजे, आणि ह्या दोघांचं जेव्हा एकंदरीत सगळं काही व्यवस्थित होईल, ते लिखापडी शिवाय करायचं नाही. कोणाला काय मिळणार हे स्पष्ट लिहिले पाहिजे. लिहिणं खूप महत्वाचं आहे, की आपण जे काही बोलतो आहे ते कदाचित माणूस एखाद्या विसरून पण जाईल, किंवा एखाद्याच नाही होऊन पडेल. पण जेव्हा लिहिलेलं असेल आणि दोन तुमचे साक्षीदार असतील किंवा दोघांच्या सह्या असतील, तर मात्र तुम्ही त्याला मुकरू शकणार नाही. कोर्ट केस व गुन्हे. समजा तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये कधी काळी तुमच्यावर तुमच्या
बायकोने 498ची केस लावली असेल किंवा डोमेस्टिक व्हायलन्सची केस लावली असेल किंवा 125ची केस लावली असेल, काहीही केस लावली असेल, तर ती केस पहिल्यांदा मागे घेण्यासाठी दोघांनी कॉम्प्रोमाइज करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही म्युच्युअल कन्सेंट करता आहात, त्यावेळेस तुमच्यावर कुठल्याही प्रकारची केस, दावा कुठलाही नसावा, हे पहिले आपण क्लिअर करून घेतलं पाहिजे. नंतर केस मागे घेणार की नाही याबद्दलही तुमच्यामध्ये व्यवस्थित लिखापडी झालेली पाहिजे. FIR रद्द करण्याची अट आहे का? जर समजा तुमच्यावर एखादा मारहाणीचा दावा दाखल केला असेल, त्यावेळेस तुमची FIR दर्ज झाली असेल, तर ती FIR मागे घेतली का? मागे घेण्याचं काही बोलणं झालं आहे का? या सगळ्या गोष्टींचा शहानिशा आधी आपण करून घेतली पाहिजे. म्हणजेच काय, तर फारकत घेताना आपण सगळ्या गोष्टी अतिशय योग्य पद्धतीने बसून एकमेकांच्या समंजसपणाने त्या क्लिअर करून घेणं गरजेचं आहे. भविष्यात कुठल्याही प्रकारचा दावा नको. मग आता आपण जे काही आधी पाहिलं त्याबद्दल कोणाचीही पुन्हा भविष्यामध्ये तक्रार नको. म्हणजेच काय, एकमेकांना पुन्हा जे जे नवी आयुष्य तुम्ही जगणार आहात त्यामध्ये तुम्हाला पुन्हा तुमचं बॅक यायला नको. म्हणून तुम्ही आधीच या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या पाहिजे. पोटगी नाही, मालमत्ता दावा नाही, खटले नाही, नो फ्युचर क्लेम क्लॉज, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजेच काय, तर बाबा जर समजा आपण फारकत घेतली तर माझा तुझ्याशी कुठल्या प्रकारचा संबंध राहणार नाही, तुझा माझ्याशी कुठल्या प्रकारचा संबंध राहणार नाही. जेव्हा आपण आपलं नवी आयुष्य चालू करू त्यावेळेस आपला जो काही भूतकाळ आहे त्या भूतकाळातून कुठल्याही प्रकारच्या समस्या पुन्हा क्रिएट होणार नाही याची काळजी दोघांनी घेणं खूप महत्वाचं आहे. तर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे हे आता आतापर्यंत बघितलं. एक समरी आपण बघूया. काय काय बघायचं, तर दबावाखाली निर्णय घेऊ नका. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लग्न हे एकदाच होतं. त्यामुळे कुणीतरी काहीतरी सांगितलं आहे, ह्याचं माझं जमत नाहीये, हिचं माझं जमत नाहीये, म्हणून आपण आपलं वैवाहिक आयुष्य पणाला लावणं ही खरं तर फार मोठी चूक आहे असं मी म्हणतो. म्हणून पहिल्यांदा एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. 2 महिने, 4 महिने, 6 महिने जातील, कधी कधी तर लोकांचं आयुष्य जातं एकमेकांना समजून घेण्यामध्ये, पण तरी सुद्धा ते एकत्र राहतात. तर एकमेकांना वेळ द्या, एकमेकांना स्पेस द्या आणि शक्यतो एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि जर ते काही होतच नसेल तर मग तुम्ही निर्णय घ्या. म्हणजेच काय, तर कुणाच्याही दबावाला बळी पडू नका. तो असं बोलला, ती तसं बोलली, हे पडलं, तू फारकत घेऊन टाक, असे सांगणारे खूप जण मिळतील. तर कुणाच्याही दबावाला बळी पडू नका. सेकंड, घाईमध्ये सही करू नका. कुठल्याही पेपरवर सही करताना अतिशय योग्य पद्धतीने निर्णय घेऊन सही करा. तुमची सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून सही करा. तुमच्या अंतर्मनाला विचारा की खरंच माझं आणि हिचं पटणार नाही, की खरंच माझं आणि याचं पटणार नाहीये का, की आम्ही आता हा जो संसार मांडला आहे हा आम्ही कुठपर्यंत नेऊ शकू, आमच्या मुलांचं भवितव्य काय, या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून आपण निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि मग त्यावेळेस जर तुम्हाला योग्य निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे आणि योग्य निर्णय तुमच्या मनामध्ये फिक्स आहे, त्यावेळेसच सही करा, नाहीतर सही करण्याची घाई करू नका. वकिलांचा सल्ला घ्या. कुठलीही गोष्ट घाईगडबडीत, अज्ञानामध्ये, कायद्याचं कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही आहे, कोणीतरी सांगतं आहे म्हणून जर तुम्ही काही निर्णय घेत असाल तर कृपया असं करू नका. तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न एखाद्या निष्णांत वकिलाला विचारा आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच पुढे जा. सर्व अटी समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही डिवोर्स देताय, फारकत देताय, तेव्हा आपण जेही काही लिहिलेलं आहे, ज्या काही कन्सेप्ट आपल्या क्लिअर करायच्या आहे, टर्म्स असतील, काही कंडिशन असतील, त्या सगळ्या कंडिशन्स आपल्या क्लिअर होणं गरजेचं आहे. त्या समजून घेणं गरजेचं आहे. आणि नुसतं आपण समजून घेणं गरजेचं नाहीये, तर समोरचा जो पार्टनर आहे त्याला सुद्धा समजून सांगणं गरजेचं आहे. तर या पद्धतीने जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याचा निर्णय घेण्यापर्यंत पोहोचलेला असाल तर 2 मिनिटं, 10 मिनिटं काढून ह्या पुन्हा एकदा रिकॉल करा. आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी रिकॉल करा. आणि त्या हेतूनही तुम्हाला जर वाटत असेल तर नाही, आपण नाही राहू शकत एकमेकांच्या शिवाय, किंवा आपण एकत्र नाही राहू शकत असं जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही मात्र त्याचा निर्णय घेऊ शकता. पण शक्यतो एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा असं मला तरी वाटतं. नंतर बाकी हा प्रश्न जर तुमचाच आहे, चला ओके.
तर या पद्धतीने तुम्हाला सगळं काही कळालं असेल असं मला वाटतं. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.